झी 24 तासच्या प्रेक्षकांना दोन दृश्य दाखवतोय। एकतर तुम्ही ज्या ठिकाणून फ्रीवेने आता मनोज जरांगेंचा ताफा चाललेला आहे तिथली आपण ही दृश्य, आणि दुसरीकडे आता ही मोठी दृश्य ती म्हणजे CSMT वरची आपण पाहतोय की रेल्वे स्टेशनवर सुद्धा मराठा आंदोलकांचा मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे गर्दी झालेली दिसते आहे आणि CSMT स्टेशनवर हलगीचा नाच चालला, एक प्रकारे आंदोलकांचा जल्लोष चालला। ट्रेनने सुद्धा अनेक मराठा आंदोलक आता पोहोचलेत मुंबईमध्ये आणि तिथून चालत ते आता आझाद मैदानावर जाणार आहेत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, CSTN मध्ये सुद्धा आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमलेले दिसतात, हजारो मराठा बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले दिसतात। काय नेमकं वातावरण आहे हे सगळं? अनुपमा, शेकडोच्या संख्येनं मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती दाखल झालेत। एक मराठा लाख मराठासह आरक्षण आमच्या हक्काचं अशा प्रकारच्या अनेक मागण्या करत, अनेक प्रकारच्या घोषणा देत, वाजत गाजत हे समर्थक आता आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत। रेल्वेच्या माध्यमातून, लोकलच्या माध्यमातून मराठा बांधवांचे, मराठा समर्थकांचे जथ्थे CST वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत। सर्वसामान्य मुंबईकरांपेक्षाही अधिक गर्दी ही आज CST वरती या मराठा बांधवांची जे राज्यभरातून दाखल झालेले त्यांची पाहायला मिळते। दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं रेल्वे स्टेशन वरती, CST वरती हा जल्लोष साजरा केला जातोय। खरं तर मुंबईमध्ये होणारं आंदोलन हा अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय होता, हिटेड मुवमेंट होती। या अनुषंगानं आज खऱ्या अर्थानं मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेत। काही वेळामध्ये उपोषणाला सुरुवात देखील होणार आहे। जरांगे पाटील सुद्धा थोड्याच वेळात आझाद मैदानावरती येत आहेत। या पार्श्वभूमीवरती CST वरती मराठा बांधवांकडनं ही घोषणाबाजी केली जाते। त्यामुळे आता काही वेळात जी अनेक महिन्यांची प्रतीक्षा होती ते मुंबईचं आंदोलन, मुंबईचं उपोषण हे सुरू होत आहे। त्यामुळे आता या उपोषणाला राज्य सरकारच्या वतीनं कशा पद्धतीने टॅकल केलं जाते आणि प्रतिसाद जो मिळतोय त्यावरून नेमकी काय गणितं पुढे बदलत आहेत हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला मुंबईचं जनजीवन विस्कळीत होऊ न देणं याची सुद्धा कुठेतरी एक मोठं चॅलेंज, एक मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे। या अनुषंगानं राज्यभरातून दाखल होणारे हे जथ्थे आणि त्यांच्यावर कशा पद्धतीने सरकार नियंत्रण करते हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असते। परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय दृश्यांमध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव आता मुंबईत एक एक करून दाखल व्हायला सुरुवात झाली। अनुपमा, अगदी असे संपर्कात रहा। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर